रात्रीचे 2-2:30 वाजले होते. तर अशा वेळी ना त्याने पुन्हा एक बाई आली, त्याच्या ऑटोमध्ये बसली, तो तिथपर्यंत गेला पण जेव्हा त्यांनी त्या बाईचे पैसे घ्यायला तो मागे वळाला, ती बाई बसली होती ना, मान तिने 360 फिरवली. तो मला सांगत होता त्यावेळी म्हणे, ताई माझ्या आसपास असताना मी त्याला हक करून एकतर रडलो असतो, नाही तर मी जोरात पळून तरी गेलो असतो, पण माझे हातपाय इतके लटपट कापत होते की मला तिथनं चालता येत नव्हतं आणि पळता येत नव्हतं. की जेव्हा तुम्हाला टाइम लिमिट तुम्ही अडकता, तुम्ही आता 10 वाजता तुम्ही तुमच्या घरी पोहोचलात, ठीक आहे, थोड्या वेळाने तुम्हाला पुन्हा वाटतंय की जेव्हा तुम्ही घरी पोहोचलात 10च्या ठोक्याला, तुम्हाला तुम्ही ऑफिसमध्ये दिसताय. असे सुद्धा टाइम लूप आहेत ज्यामध्ये तुम्हाला तुम्ही एका ठिकाणी त्याच वेळेचं दुसऱ्या ठिकाणी पण त्याच वेळी तुम्ही आहात. नमस्कार मित्रांनो, कटिंग बाय मीटिंग बाय चेतन पाटील या पॉडकास्टवर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन करून घ्या, कारण नंतर तुम्हाला अजिबात वेळ मिळणार नाही. आणि आज परत एकदा आपल्या सोबत आपली आवडती म्हाडसा म्हणजे वैष्णवी आज आपल्या सोबत आहे. वैष्णवी, तुझं खूप खूप स्वागत आहे. हाय. तर मी तर उत्सुक आहे, एक्साइटेड आहे. तर आज कोणता किस्सा आपण सांगणार आहोत? तर हा जो अनुभव आहे ना, हा अहिल्यानगरचा आहे. आता व्हायचं कसं की माझं कॉलेज होतं अहमदनगर कॉलेज, ते माळीवाडा. तर आता बऱ्याचदा तिकडे जायला लागायचं. म्हणजे मामा केडगावला राहत होता, ही माझी फ्रेंड आहे ती केडगावला राहायची, तर बऱ्याच जाणं येणं व्हायचं. तर तिथनं माळीवाड्याला जायला ना एकच ऑटोवाला जो होता तो मी म्हणजे काय म्हणते ओळख झाली होती, येऊन जाऊ तिथे ते ओळखीत झाले होते. तर आता ही जी गोष्ट त्यांनी सांगितली आहे, मग आता यामध्ये किती तथ्य आहे किंवा त्यांनी मला जे सांगितले ते किती खरं हे मला माहित नाहीये, बट तो जो अनुभव आहे तो खूप इंटरेस्टिंग आहे. तर झालं असं की त्यांना बऱ्याचदा असं व्हायचं रात्री लेट, आता खूप साऱ्या रिक्षा ऑटोवाले वगैरे असतात आणि ते लाईन मध्ये लावतात. बऱ्याच होतं की तुम्हाला दिवसभरात खूप भाडे मिळतात आणि कधी कधी काहीच मिळत नाही. तर मोस्टली काय होतं, रात्री असताना तर रात्री लोक जास्त पैसे देऊ करतात घरी जाण्यासाठी किंवा आपल्या ते महत्वाचंच आहे त्यांना पोहोचणं एका ठिकाणी. तर अशा वेळी त्यांना पण फायदा होतो. मग त्यांनी काय केलं की त्यांना असं एक दिवस पूर्ण रिकामा गेला, त्यांना काहीच 1-2 झाले असतील, त्यानंतर पूर्ण काहीच नाही, 200-300 रुपयेच झाले होते. आणि रात्री अचानक त्यांना 11:30 वाजता ते निघणार घरी, तर त्यांना ना एक भाडं आलं. तर त्यांना जायचं होतं अगडगावला तिथनं. आता अगडगाव तिथनं बरंच लांब आहे माळीवाड्यापासून, पण आता ते म्हणले दादा चला आम्हाला जायचंय, आम्ही पळून जाऊन लग्न केलंय आणि आम्हाला घरी पोचणं खूप महत्वाचं आहे, आम्हाला आमच्या घरचे मागे लागलेत. आता याचं संदीपचं म्हणजे जे त्या दादांचं नाव संदीप होतं, तर त्यांचं स्वतःचं लव्ह मॅरेज होतं. मग ते घेऊन गेले त्यांना की ठीक आहे बाबा चला, पण ते म्हणे अगडगाव खूप लांब आहे, येऊन जाऊन मला 700-800 रुपये म्हणजे नाही का, जाऊन 700-800 रुपये लागतील आणि एवढं हे नाही माझ्या गाडीमध्ये नाही का, पेट्रोल वगैरे भरायला, ते पेट्रोल किंवा गॅस जे असतं ते भरायला लागेल म्हणे. ठीक आहे म्हणे चला दादा. हे घेऊन गेले, ते ज्यूस वगैरे पिलं त्या लोकांनी यांच्यासोबत. त्याला पेट्रोल गाडीत भरायला त्या दादानीच पैसे दिले, म्हणजे जो बसला होता गाडीत त्यानेच पैसे दिले आणि त्यांनी त्याला अगडगावला सोडलं. टोटल त्यांनी याला 1500 रुपये दिले. तर दिवसभरात काहीच झालं नव्हतं, अचानक 1500 रुपये आले. रात्रीचे 12-12:30 झाले होते. तो खुश झाला की आता नाही का रात्रीची कमाई मी करू शकतो, म्हणून त्याने केलं, सकाळी आता झोपायची सुरुवात केली, रात्रीची भाडे मारायला सुरुवात केली. मग असं सगळं दुसरं भाडं मिळालं, ज्याला त्याला बुरहानगरला वगैरे सोडायचं होतं रात्रीचं 1-1:30 वाजता. त्यांना पण नाही का 500 रुपये घ्यायचे, 600 रुपये घ्यायचे. आता त्यांची सवयच होऊन गेली. काही दिवसांनी काय झालं, एक दिवशी रात्री त्याने दिवसभर काम केलं आणि रात्री त्याचा फोन स्विच ऑफ झाला. ठीक आहे, आता फोन स्विच ऑफ झाल्यानंतर याचं काय म्हणणं होतं की ठीक आहे ना, काय होतंय, भाडे येईल तिथे आणि मी घरी निघून जाईल. तर ठीक आहे बोलला. मग माळीवाड्याला तो थांबला. दादा थांबल्यानंतर त्याला अचानक फोन आला, स्विच ऑफ झाला. तर त्याच्या लक्षात नाही की माझा फोन स्विच ऑफ आहे. आणि त्याच्या हे एकदम नाही कसं आपण आलाय फोन उचलतो असं नॉर्मल त्याने फोन चालला. म्हणे हॅलो दादा, मी कमला नेहरू पाशी आहे, मला घ्यायला या. तर तो म्हणे हा येतो म्हणे, पण तुमचं नाव काय? म्हणजे लवकर या लवकर या, खूप हॉस्पिटलमध्ये, इथल्या हॉस्पिटल दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये जायचंय. आय थिंक तिथे दीनदयाळ का ज्ञान कुठलं तरी हॉस्पिटल आहे माळीवाड्याच्या मागच्या साईडला, तिकडे तिला जायचं होतं. ठीक आहे म्हणे मी आलो. याने फोन ठेवला, हा रिक्षा तिथपर्यंत घेऊन गेला. तिथे घेऊन गेला, एक बाई त्याच्या गाडीमध्ये रिक्षामध्ये बसली, काहीच न बोलता चला म्हणे. त्याने रिक्षा चालू केली, तो गेला, पण तो तिथपर्यंत पोहोचतच नव्हता. आता हा त्याला चकवा लागला का टाइम लूप मला माहित नाही, किंवा त्यांनी जे सांगितले त्याच्यामध्ये किती त्यांनी खरं सांगितलं हे माहित नाही, पण त्यांनी रिक्षा चालू केली, तो पोहोचतच नव्हता. बापरे.
त्याला खूप वेळ लागला पोहोचायला. मग बऱ्याचदा नाही का त्यांनी रिक्षा चालवली आहे, गाडीमधलं पेट्रोल संपतंय, खूप वेळ होते. तो असा जायचा स्टेशनच्या रस्त्याने, पुन्हा वापस यायचा, पुन्हा जायचा स्टेशनच्या रस्त्याने, पुन्हा वापस यायचा. मग एकदाची तो माळेवाडीला पोहोचला तेव्हा पहाटेचे जवळजवळ 3:30 का 4 वाजले होते. तर जेव्हा तो पोहोचला तेव्हा त्यांनी मागे पाहिलं, मागे कोणीच नाही. आता हे त्याच्यासोबत आता 4 ते 5 वेळा घडलं. मग आता काय करायचं काय नाही म्हणून त्यांनी ऑटोमध्ये ना मारुतीचा फोटो ठेवायला सुरुवात केली. मग ठीक आहे म्हणे, आता नाही का गोष्टी त्याच्यासोबत नॉर्मल घडायला लागल्या. त्याला परत तिसऱ्या 4-5 दिवसांनी ना त्याला असं भाडं आलं पुन्हा, आणि त्याला पुन्हा जायचं होतं आय थिंक केडगाव समथिंग आहे, म्हणजे तिथनं जवळच आहे, 10-20 रुपये लागतात. पण यावेळी मग त्यांनी 500 रुपये घ्यायचं ठरवलं, कारण संध्याकाळ रात्रीचे 2-2:30 वाजले होते. तर अशा वेळी ना त्यांनी पुन्हा एक बाई आली, त्याच्या ऑटोमध्ये बसली, तो तिथपर्यंत गेला. पण जेव्हा त्यांनी मागे त्या बाईचे पैसे घ्यायला तो मागे वळाला, त्या बाईने मान अशी, जी ती बाई बसली होती ना, मान तिने 360 फिरवली. तो मला सांगत होता त्यावेळी म्हणे, ताई मी लिटरली जर असं कोणी असतं किंवा हे असतं ना, म्हणजे माझ्या आसपास असतं, मी त्याला हक करून एकतर रडलो असतो, नाही तर मी जोरात पळून तरी गेलो असतो. पण माझे हातपाय इतके लटपट कापत होते की मला तिथनं चालता येत नव्हतं आणि पळता येत नव्हतं. मग म्हणलं तुमच्या गाडीत तर मग याच्यात तो मारुतीचा फोटो होता म्हणे. हा होता म्हणे, मी वॉश करायच्या वेळी काढून ठेवला होता. आणि नगरमध्ये असं नाहीये की आता लोकांना असं वाटेल की नाही नगरमध्ये असे किस्से नाही, हे नाही, पण मी पण असं बऱ्याचदा ऐकले की तुम्ही जेव्हा रात्रीचा असा प्रवास वगैरे करता किंवा तुम्ही असं रात्रीची गाडी चालवता तर होतं. आम्ही एकदा ताम्हिणी घाटातनं येत होतो ना, तेव्हा पण सेम गोष्ट घडली होती की आमच्या स्वतःच्या गाडीमध्ये येता येताना आम्हाला एक बाई दिसलेली. आता आपल्याला ही माहिती आहे की ती घाटामध्ये आहे, तिथे आहे, आपण कसं तिला गाडीत घ्यायचं. पण काय माहिती का आम्ही घेतलं. हा, आम्ही गाडीत घेतलेलं तिला. आणि जेव्हा आम्ही गाडी चालवली ना, चालवल्यानंतर आम्हाला मागे आरशामध्ये त्या बाईला मुंडकं नव्हतं. पण बाई आम्हाला नॉर्मल पण दिसायचं, आरशात दिसत नव्हतं. पण तुम्ही विचारलं नाही की तू इथं काय करतेस? नाही, काहीच नाही विचारलं. मी दादाला फक्त म्हणलं गाडी चालू ठेव. एका वेळेनंतर ती बाई अचानक गाडीतून गायब झाली. तशीच गाडी अक्कलकोटला नेली. दादाला माहिती होतं की गायब झाले असं? हो, त्याला पण माहित होतं. अशा वेळेस घाबरणं किंवा घाबरणं म्हणजे तुम्ही विचार करा, आपण बसलो, आपल्या मागे एनर्जी बसली, जिला मुंडकं नाहीये, ती बाई हातवारी करते, बाई आपल्याशी बोलतीये, तुम्ही कुठले आहात, कुठले आहात, कुठे जायचे तुम्हाला, कुठे राहते तुम्ही दोघं कोण आहात. अशी तिची जी लँग्वेज होती ती अशी होती, बोलते. आणि तिला मुंडकं नव्हतं, म्हणजे मागे बघितल्यावर दिसायचं पण आरशात दिसत नव्हतं. आणि हा ऍक्च्युअल खरा किस्सा आहे आमच्या दोघांसोबत घडलेला. त्यामुळे हे जे रात्री आहे ना की आपण बसमध्ये जाताना आपल्याला जे मागे कोणी बसतंय हे बसते, त्याची मला अजून पण भीती वाटत नाही. पण एकतर मला असं वाटतं ना की नक्की कोण असेल. आता विश्वासही कोणावर ठेवायचा अशा गोष्टींमुळे. खरं चकवा वगैरे हा प्रकार ऐकलाय आपण बऱ्याच ठिकाणी. किंवा मग पुढे हात देत असेल तर थांबायचं नाही असं पण लोक म्हणतात. चकवा काय लागत असेल असं काय वाटतं तुला अंदाजे? हट काय करत नाही, फक्त फिरवतात. आता बऱ्याच काय होतं ना, सकाळी पण तुम्हाला 2 प्रकारे चकवा लागतो. एक आपला असतो की तुम्ही टाइम लूप मध्ये अडकता, ठिकाणी एक असा असतो की तुम्हाला रस्ता संपत नाहीये. बरेच तुम्हाला तुमच्या गाडी पुढे ससा पळताना दिसतो, ससा दिसतो. बऱ्याचदा चकवा लागला की तुम्हाला ससा तुमच्या पुढे पळताना दिसतो, किंवा बऱ्याचदा तुम्हाला रात्रीची मांजर दिसतीये, बऱ्याच तुम्हाला कुठले कुठले प्राणी दिसताय, असं तुम्हाला दिसतं की चकवा लागलाय आपल्याला. ते कळतं पण आपल्याला एकच गोष्ट किंवा एखादी गोष्ट मी नोट केली आहे की ह्या जागेवर ही गोष्ट आहे आणि तुम्ही तिथनं चालेल, तुम्हाला तीच गोष्ट पुन्हा इल्युजन्स होतात. आणि टाइम लूप मध्ये कसं होतं की समजा तुम्ही आता रात्री, ती एक टाइम लूपची आहे गोष्ट, मी सांगते तुम्हाला पुढे दुसऱ्या अनुभवामध्ये. पण एक छोटा किस्सा टाइम लूप मध्ये की काय होतं की जेव्हा तुम्हाला टाइम लूप मध्ये तुम्ही अडकता, तुम्ही आता 10 वाजता तुम्ही तुमच्या घरी पोहोचलात, ठीक आहे. थोड्या वेळाने तुम्हाला पुन्हा वाटतंय की जेव्हा तुम्ही घरी पोहोचलात 10च्या ठोक्याला, तुम्हाला तुम्ही ऑफिसमध्ये दिसताय. असे सुद्धा टाइम लूप आहेत ज्यामध्ये तुम्ही एका ठिकाणी त्याच वेळेच्या दुसऱ्या ठिकाणी पण त्याच वेळी तुम्ही आहात. आणि असं नाही की आपलं घड्याळ बिघडलंय, सगळीकडे तोच टाइम आहे. बरोबर, हे पण घडतंय. बरोबर. म्हणजे चकवामध्ये तो पर्टिक्युलर टाइमच आपण एक रिझन तर सांगायचं राहिलं ते असं होतं की तुमची ना त्यावेळी ना फ्रिक्वेन्सी मॅच होते,
त्यावेळी, त्यामुळे आपल्याला चकवा लागतो. सकाळी सकाळी जर तुमचं सकाळी असतं की एक पहाटे 4 ते 5 किंवा 3:30 नंतर टाइम आहे ना, तो देवाचा आहे. त्यावेळी असं म्हणतात की देव त्यावेळी भ्रमणाला निघतात, बघायला निघतात. त्यांचं ते असतं काहीतरी, एक फेरी असते देवाची, प्रत्येक देवाची देव फेरी असते, तिथे ते निघतात. किंवा देवचार वगैरे कोकणात खूप फेमस टर्म आहे. तर त्यावेळी काय होतं, जर आपण त्यांच्या त्या फेऱ्याच्या मध्ये अडकलो तर ते आपल्या तिथंच फिरत बसणार आहे. बरोबर. तर त्यांची ती जागा आहे, जेव्हा त्यांची ती परिक्रमा जो फेरा आहे तो संपतो तेव्हा आपण तिथनं बाहेर निघतो. बरोबर. सेम चकव्याची ती गोष्ट आहे. आता समजा चकवा जर आपल्याला रात्रीचा लागला किंवा भयानक असेल किंवा आपल्याला कोण दिसत असेल, तर ती जी वेळ आहे ती त्या एंटिटीची आहे, ती त्या एनर्जीची आहे. त्यावेळेमध्ये मी त्याची वेळ ती डिस्टर्ब केली आहे, म्हणून तुम्ही तिथे अडकला आहात. त्याने तुम्हाला काही हार्म नाही होणार आहे. पण ते पर्टिक्युलर टाइम त्यांचा वेळ संपला, त्यांची जी एक पर्टिक्युलर वेळ असेल ती संपली की असं होतं की समजा एखादा व्यक्ती त्याचा ऍक्सिडेंट झाला फॉर एक्झाम्पल, आणि ऍक्सिडेंट झाल्यानंतर तो अर्धा तासामध्ये त्याला कोणीच मदत करायला नाही आले, आणि त्या अर्ध्या तासामध्ये तो तडफडून वगैरे गेलाय. लाईक टचवूड असं काही होऊ नये कोणाचं, बट झालंय समजा असं. तर त्या अर्ध्या तासाच्या वेळेमध्ये त्याचा तेवढाच वेळ आहे त्याचा चकवा देण्याचा. तर एक तो टाइम आहे. तसंच देव फेऱ्यामध्ये पण आपण अडकतो, असं चकव्यामध्ये पण अडतो, टाइम लूप मध्ये पण अडतो. टाइम लूप मध्ये काय होतं की तुम्ही तुमच्या पॅरलल युनिव्हर्स सोबत कनेक्ट होतात. बरोबर आहे. आता मला नाही माहिती ही टर्म किती खरी आहे, मी शोधली आहे, म्हणजे वाचलंय बऱ्याचदा की तुम्ही ना तुमच्यासारख्या पॅरल युनिव्हर्स मध्ये तुम्ही अटॅच होता अशा वेळी. मग त्यावेळी तुम्ही त्या ज्या गोष्टी करत आहात त्याच गोष्टी तुम्ही इकडे तुम्हाला इल्युजन होतं की मी ही गोष्टी करून झाली. बरेच आपल्याला असं होतं ना, आता आपण ही गोष्ट केली, आता आपण इकडनं गेलो, आपण कधी गेलो पण नसतो एखाद्या ठिकाणी, हा ब्रिज क्रॉस केला बाबा. किंवा आपण एखाद्या समजा मी एक्झाम्पल मुंबईला चालली आहे, मी म्हणते अरे मी इथे येऊन गेली आधी या जागेवर, ते होतं आपल्याला बऱ्याचदा. तेव्हा असं म्हणतात की तुम्ही टाइम लूप मध्ये अडकलेले असताना तुमची जी पॅरलल युनिव्हर्स मध्ये तुमचे जे काय बोलतात एक कॅरेक्टर आहे ते तिथे जाऊन आले आणि त्याची सब मेमरी तुमच्या सब मेमरी राहिली, क्लिक तेव्हा आपल्याला होते. आणि हे मान्य केलंय लोकांनी, सायंटिस्टने हे मान्य केलं आहे की ही गोष्ट आहे. त्याला काहीतरी टर्म्स पण दिली आहे, नाव मला आता आठवत नाही, पण असं वाटतं की अरे आपण याला भेटलोय किंवा हे मी अरे हे शूट केलंय आपण यार डेजा वू किंवा ऑप्टिकल इल्युजन. एक्झॅक्टली ते गोष्टी होतात आपल्यासोबत. ते त्याच्याच प्रकार असं काहीतरी मला वाटतो. तर खरंच खूप भारी अनुभव होता. आणि चकवाचे प्रकार आता पण बऱ्याच लोकांनी ऐकले असतील. चकव्याचे बरेच प्रकार आहे. आता एक पुढचा किस्सा आपण चकव्याचा सांगते मी तुम्हाला. आणि हे कसं, हे काही जंगलातला नव्हता, हे प्रॉपर सिटी मध्ये चप्पा लागतोय, आणि अशा लोकांना लागतोय जे आयुष्यभर ऑटो ड्रायव्हिंगचं काम करतायत, ज्यांना चप्पा न चप्पा सगळे काय म्हणतात शॉर्टकट्स माहिती असतील, रात्री कुठं काय मिळतं, कुठं जे काय असेल ते त्यांना माहिती आहे ना, त्यांना लागतोय. म्हणजे ह्या गोष्टींना भरोसा करण्यासारखं आहे असं आपण समजू शकतो. ते आताही करतात का नाईटचं काम, का नाही बंद? आता करतात, पण आता लाईक देवाचा फोटो असतो, देवाची गाणी लावतात, कारण काम तर ते सोडू शकत नाही. बरोबर आहे. सकाळी आपण ती लबाडी करायची बंद केली आहे त्यांनी, जास्त पैसे घेण्याची हाव होती ना ती एक, ती गेली आता. लोकांना गरज येतं मग त्यांचा लुटायचं वगैरे, हे थोडंसं. तो म्हणतो की मला एक तर असा एक धडा पण असा मिळाला की मी पाप करत होतो म्हणून माझ्यासोबत असं घडलं, पण ते एवढं मोठं नव्हतं की मला याची शिक्षा मिळावी किंवा असं मला कोणी हार्म नाही केलं. संकेत दिले असतील, संकेत जे असेल ते त्याच्या त्यांनी जोडलं, ते कसं त्याचं त्यालाच माहिती. संकेत असतील की बाबा याच्या पुढे जाऊ नको, आणि त्यांनी ते चांगल्या वेने पण घेतलं असेल. एक्झॅक्टली चांगल्या वेने पण घेतलं असेल. तर जसा हा तू किस्सा शेअर केला, अनुभव शेअर केला, असे बरेच लोकांना काहीतरी वेगवेगळे अनुभव आले असतीलच, भरपूर. तर ते आमच्यासोबत शेअर करा. खाली नंबर आणि ईमेल आयडी मेन्शन केलाय. जर तुम्हाला तुमच्याच तोंडाने सांगायचं असेल तर मोस्ट वेलकम, तुम्ही सुद्धा या आपल्या पॉडकास्टवर, आणि तुमचे जे काही अनुभव असतील ते तू जसं सांगते तसं ते सांगू शकतात. तर आय होप तुम्हाला हा अनुभव आवडला असेल. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ गाईज. चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायचं विसरू नका, आणि बेल आयकॉनला क्लिक करा.